ट्रम्प म्हणाले होते की इराणकडे अण्वस्त्र नसली पाहिजेत. ट्रम्प म्हणाले होते की इराणची नेव्ही आम्ही डिस्ट्रॉय करू आणि ऑफकोर्स रेजिम चेंजचं एक उद्दिष्ट होतंच. यातलं कुठलंच उद्दिष्ट त्यांचं साध्य होताना दिसत नाहीये. होर्मुझची खाडी जो मुद्दा कधीच चर्चेत नव्हता, ट्रम्प यांच्या डोक्यातही नसावा कदाचित, तो इराणने चर्चेत आणलेला आहे. त्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागत आहेत. अफगाणिस्तानचं तर उदाहरण बोलकं आहे की तालिबानला हटवून अमेरिका आली, 20 वर्ष राहिली, अमेरिका गेल्यावरती तालिबान परत आलाय. तर मग अमेरिकेने साध्य काय केलं? इराणला आता उलट इन्सेंटिव्ह असे आहेत की युद्ध जर लवकर आपण संपवलं नाही, जितकं आपण खेचू तितके ट्रम्प अजून हवालदिल होत जातील. त्या युद्धातनं बाहेर पडायची त्यांची इच्छा अजून तीव्र होत जाईल की तुम्ही खूप पॉवरफुल आहात आणि मी वीक आहे, तर मग मी तुमच्या स्ट्रेंथवर खेळणारच नाही, मी माझ्या स्ट्रेंथवर खेळेल आणि मी अशा पद्धतीने खेळेल की ज्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ नलिफाय होईल तिथे. जे इराणने आता केलेलं आहे. इराणमध्ये रेजिम चेंज होत नाहीये, त्यामुळे ते जे रेजिम आता असणार आहे ते अजून जास्त रॅडिकलाइज, अँटी अमेरिकन आणि अँटी इस्रायली रेजिम आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे इस्रायलच्या दृष्टीने धोका ऍक्च्युली वाढलेला आहे. जे रशियाचं तेल आपल्याला मार्केटपेक्षा खाली मिळत होतं, बाजारभावाच्या पेक्षा स्वस्तात मिळत होतं, ते तेल आता आपण आहे त्यापेक्षा जास्त किंमत देऊन विकत घेतोय, कारण जगात तेलच अवेलेबल तसं होत नाहीये. त्यामुळे जिथून मिळेल तिथून आपण तेल घ्यायचा प्रयत्न करतोय. चर्चा होत आहेत, फोन कॉल्स होत आहेत, आपली जहाजं येत आहेत, पण तरी सुद्धा हा मेसेज गेलाच आहे की भारत इस्रायलच्या बाजूने उभा आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले जवळपास महिनाभर युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या वेगवेगळ्या अँगलबद्दल आपण बोलतोय. महिन्याभरापूर्वी युद्ध सुरू झाल्या आपण चर्चा केली होती डॉक्टर संकल्प गुर्जर यांच्या बरोबर. आज जवळपास महिना होऊन गेलाय. युद्ध थांबलंय का, थांबणार का, किती दिवस चालणार, काय परिणाम होणार, असे विषय आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत. जवळपास युद्ध घरापाशी येऊन थांबलंय, कारण एलपीजीचा तुटवडा आहे, पेट्रोल डिझेलच्या अफवा आहेत, महागाई दाराशी येऊन थांबली. त्यामुळे नक्की काय चालू आहे हे पुन्हा एकदा संकल्प गुर्जर यांच्याकडूनच समजून घ्यायचंय. स्वागत आहे थिंक बँक वरती. 1 महिन्यापूर्वी आपण बोललो, त्यावेळी जस्ट युद्ध चालू झालं होतं, 24 तास झाले होते. आता जवळपास 1 महिना झालाय. लोकांच्या मनातला पहिला प्रश्न, युद्ध थांबलंय का, थांबणार आहे का? युद्ध थांबलेलं नाही. युद्ध अमेरिकेने सुरू केलं, युद्ध इस्रायलने सुरू केलं आणि इराण त्याला प्रतिसाद देतोय. ह्या सोमवारची गोष्ट आहे की ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं की इराणच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरवरती आणि एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवरती जे हल्ले अमेरिका करणार होती ते आम्ही सध्यापुरते पॉज करत आहोत. तर त्यासाठी 5 दिवसाची त्यांनी विंडो ठेवली होती. ते 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार, आणि त्यामुळे अमेरिका इथून पुढे अजून त्यांची टार्गेट लिस्ट वाढवणार नाही, हा त्यातला मेसेज होता. आणि त्यामुळे युद्ध सुरू आहे. युद्ध लगेच संपेल अशी काही चिन्ह अजून तरी दिसत नाहीये. त्याच्यानंतरचा स्वाभाविक प्रश्न की अमेरिका या युद्धात हरतीये का? याचं कारण डोनाल्ड ट्रम्प रोज वेगवेगळे ट्विट करतायत. त्यांनी सांगितलेलं पहिलं लक्ष या युद्धाचं रेजिम चेंज होतं, ते तरी काही होताना दिसत नाहीये. मग आपण हे प्रॅक्टिकली मान्य करायचं का की अमेरिका हरतीये? आपण मागचा जो इंटरव्ह्यू केला होता त्याही वेळेला हा विषय चर्चेला आला होता आणि त्यावेळेला सुद्धा आपलं बोलणं झालं होतं की इराणच्या दृष्टीने हे युद्ध जिंकलं किंवा हारणं हे दाखवणं सोपं आहे. इराण सर्व्हाइव्ह झाला, इराण हारला नाही म्हणजे इराण जिंकला, इतकं सोपं होतं. अमेरिकेच्या दृष्टीने मात्र कायमच प्रश्नचिन्ह राहिलेलं होतं या युद्धाच्या बाबत की नेमकं विजय कशाला म्हणावं. ट्रम्प म्हणाले होते की इराणकडे अण्वस्त्र नसली पाहिजेत. ट्रम्प म्हणाले होते की इराणची नेव्ही आम्ही डिस्ट्रॉय करू. ट्रम्प म्हणाले होते की इराणचा जो न्यूक्लिअर आणि मिसाईल प्रोग्राम आहे तो आम्ही डिस्ट्रॉय करू आणि ऑफकोर्स रेजिम चेंजचं एक उद्दिष्ट होतंच. यातलं कुठलंच उद्दिष्ट त्यांचं साध्य होताना दिसत नाहीये. नेव्ही ते म्हणतात की आम्ही उद्ध्वस्त केलेली आहे, पण इराणकडे 2 नेव्ही आहेत. IRGC नावाचा जो त्यांचा गट आहे त्यांची वेगळी नेव्ही असते आणि इराणची ऑफिशियल नेव्ही वेगळी आहे. त्यामुळे नेव्हीच्या तुम्ही युद्धनौका बुडवल्यात, फाईन, पण न्यूक्लिअरचं काय, काहीच झालेलं नाहीये. मिसाईल्स, इराण अजूनही मिसाईल्स टाकतंय. रेजिम चेंज शक्यताच दिसत नाहीये कुठली. त्यामुळे अमेरिकेने जी ठरवलेली किंवा वाटणारी उद्दिष्ट होती ती तर दिसत नाहीच आहेत. पण होर्मुझची खाडी जो मुद्दा कधीच चर्चेत नव्हता, ट्रम्प यांच्या डोक्यातही नसावा कदाचित, तो इराणने चर्चेत आणलेला आहे. त्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागत आहेत.
आणि त्यामुळे अमेरिकेने ठरवलेली उद्दिष्ट अमेरिकेला साध्य करता न येणं याचा अर्थ अमेरिका युद्धात पराभवाच्या दिशेने वाटचाल करते आहे असं म्हटलं जाईल. असं पूर्वी इतकं क्लिअरली झालंय का कधी की अमेरिकेचा पराभव झालाय किंवा पराभवाच्या दिशेने जातीये का? म्हणजे व्हिएतनामची लोक चर्चा करतात, इराणची लोक चर्चा करतात, अफगाणिस्तानची लोक चर्चा करतात. खरंच अमेरिकेनं क्लिअर कट विजय कधी मिळवलेत का? आणि इतक्या क्लिअर कट हारण्याच्या जवळ कधी आली आहेत? अमेरिकेचा इतिहासच मुळात 250 वर्षांचा आहे. त्यातली साधारणतः पहिली 125 वर्ष अमेरिका जगापासून लांब होती. अमेरिकेला जगाशी काहीच देणं घेणं नव्हतं. जगाशी फक्त अमेरिका व्यापार करायची. अमेरिकेची जगातली इन्व्हॉल्वमेंट खऱ्या अर्थाने दिसली आपल्याला पहिल्या महायुद्धामध्ये. पहिल्या महायुद्धात अमेरिका उशिरा उतरली. युरोपमध्ये फ्रान्स आणि ब्रिटनच्या बाजूने होती, ते युद्ध जिंकले. दुसऱ्या महायुद्धामध्ये सेम झालं. दुसऱ्या महायुद्धात थोडी लवकर उतरली, पण युद्ध पूर्णतः जिंकलं. त्यानंतर जर बघायला गेलं तर अमेरिकेने जगात ज्या ज्या ठिकाणी हस्तक्षेप केलाय त्या प्रत्येक ठिकाणी अमेरिकेला त्यांचं नाक कापलं गेलेलं आहे. तुम्ही म्हणालात व्हिएतनाम, त्याच्या बरोबरीने अनेकांना आठवतंय ते म्हणजे अफगाणिस्तान, अनेकांना आठवतंय ते म्हणजे इराक, आत्ताचं इराण दिसतंय, त्याच्यामध्ये लिबिया होऊन गेलं, त्याच्या मधल्या काळामध्ये सिरियाचा पण हस्तक्षेप होता. वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिकेने हस्तक्षेप केला. व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये तर आपले लाखोंनी सैनिक उतरवले होते. सिरिया, लिबियामध्ये त्या प्रमाणात सैन्य कधी उतरवलं नाही. पण अमेरिकेला जी उद्दिष्ट साध्य करायची असतात ती याच्यातनं खरोखर साध्य झाली का हा नेहमीच प्रश्न राहिला. इनफॅक्ट अफगाणिस्तानचं तर उदाहरण बोलकं आहे की तालिबानला हटवून अमेरिका आली, 20 वर्ष राहिली, अमेरिका गेल्यावरती तालिबान परत आलाय. तर मग अमेरिकेने साध्य काय केलं? त्यामुळे अमेरिकेचा गेल्या 80 वर्षातला जर अशा प्रकारचा हस्तक्षेपांचा इतिहास बघितला, ज्याला इंटरव्हेन्शन्स आपण म्हणतो, तर तो इतिहास हा पराभवाचाच आहे. तिथे कुठेही यश आलेलं नाहीये. अमेरिकेला यश कुठल्या प्रकारचं मिळालं? अमेरिकेला यश वेगळ्या आघाडीवर मिळालंय आणि ते भरपूर मिळालं. कसं? तर राजकीय आघाडीवरती अमेरिका दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचं जे शीतयुद्ध होती ते जिंकली. अमेरिकेने सोव्हिएत युनियन सारख्या बलाढ्य सत्तेला एका अर्थाने नमवलं असंच म्हणता येईल. सोव्हिएत युनियनचा इंटरनलीच एक्सप्लोड झालं, ते इम्प्लोड झालं, पण अमेरिका जिंकली त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे डॉलर ही अमेरिकेची जी करन्सी चलन जे आहे त्याचं जगावरचं जे गेल्या 80 वर्षांचं प्रभुत्व होतं, ती अमेरिकेची एका अर्थाने यशोगाथा म्हणता येईल. जगभरामध्ये लोकशाही आणि मानवी हक्क हे मुद्दे सतत चर्चेत येणं, चर्चेला आणणं, त्याचा संबंध तुमच्या राजकारणाशी जोडणं, त्याचा संबंध तुमच्या अर्थकारणाशी जोडणं, हे पण अमेरिकेचं यश होतं. आणि चौथं अमेरिकेचं यश मला असं वाटतं जे देशांतर्गत स्तरावरचं होतं की अमेरिका एक मॉडेल म्हणून जगासमोर कायम होती की रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये सत्तेचं विभाजन झालेलं असणं. तर अशा स्तरावर सो अमेरिका ऍज अन एक्झाम्पल म्हणून खूप यशस्वी होती. पण अमेरिका ऍज अ मिलिटरी इंटरव्हेन्शनिस्ट पॉवर म्हणून गेल्या 80 वर्षांमध्ये काही यशस्वी ठरलेलं दिसत नाही. यातले बाकी मुद्दे बोलू वन बाय वन, पण जो डॉलरचा मुद्दा निघाला आता, एक खूप चर्चा होते, मला तुम्हीच सांगा खरी खोटी काय आहे, की हॉर्मुझच्या खाडीतून जी जहाजं जात आहेत ती इराणला पैसे देत आहेत. $2 मिलियन असा आकडा निदान ट्विटर आणि काही लेखांच्या चर्चेत आहे. आणि मुळात हा व्यवहार युआनमध्ये होतोय. तर जे डी डॉलरायझेशन आहे ते स्वतःहूनच अमेरिकेनं ओढवून घेतलंय का? आणि हा एक मोठा चेंज की जो एक प्रेसिडेंट म्हणून पुढे ठरेल असं घडतंय का? डी डॉलरायझेशनची चर्चा बरीच वर्ष चालू आहे. टू बी फेअर, 2014-15च्या सुमारास ब्रिक्स देश जेव्हा एकमेकांच्या जवळ होते तेव्हाही असं वाटत होतं की एखादी ब्रिक्स करन्सी येईल की जी डॉलरला रिप्लेस करेल. त्याच्या आधी आपण गेलो तर 1999 साली जेव्हा युरोपचं युरो चलन आलं, तर त्याही वेळेला अशी चर्चा होती की भविष्यामध्ये युरो डॉलरला चॅलेंज करेल. त्याच्या आधी 1970 आणि 80च्या दशकात जेव्हा जपान वेगाने वर जात होतं त्यावेळेला जापानीज येनची चर्चा होती की हे कदाचित डॉलरला रिप्लेस करेल. पण असं कधी झालेलं नाहीये. चीनी युआनचा जो आत्ताचा मुद्दा आहे तर तो खूप जास्त प्रपोगंडाच्या लेवलला उपयोगी पडेल. पण प्रत्यक्ष डिडॉलरायझेशन होणं यासाठी मात्र खूप वेळ जावा लागेल. कारण असं आहे की अमेरिका आणि अमेरिकेचा डॉलर ही जगाची रिझर्व्ह करन्सी आहेच, कितीही आपण नाही म्हटलं तरी. आणि आत्ताचं त्यांचं वर्चस्व हे साधारणतः 90-92% लेवलला आहे की जगाचं जर एकूण करन्सी आणि हे बघितलं आपण, त्याचं एक कारण काय आहे तर जगात डॉलर सगळीकडे ऍक्सेप्ट केला जातो. त्यामुळे जी तुमची डॉलरमध्ये व्यवहार करण्याची ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे दॅट्स व्हेरी लो.
त्या व्यतिरिक्त अमेरिकेतल्या इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत, म्हणजे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, तर त्याची क्रेडिबिलिटी खूप जास्त आहे. चीनी सरकारसारखं नाहीये की सरकारच्या मनात आलं आणि चीनने सेंट्रल बँकेच्या कारभारात हस्तक्षेप केला आणि त्याच्यामधनं चीनी चलनाचं मूल्य वधारलं किंवा घटलं आर्टिफिशियल लेवलला हस्तक्षेप करून. असं अमेरिकेच्या बाबत सहसा होताना दिसत नाही. तर त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरची क्रेडिबिलिटी खूप जास्त आहे. सो सध्या प्रयत्न चालू आहे, लोक बोलत आहेत. रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ला केला त्यावेळेला अमेरिकेने डॉलरला वेपनाइज इतक्या प्रमाणात केलं होतं, डॉलर आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सिस्टीमला, की तेव्हा असं म्हणतात की या प्रक्रियेला वेग मिळाला, की डी डॉलरायझेशन होईल. आणि आत्ताच्या प्रोसेसमध्ये सुद्धा असं वाटतंय. पण गंमत सांगतो, लोक म्हणतात की युआन. दुसरा एक ऑप्शन येतो तो म्हणजे क्रिप्टो. आता क्रिप्टोच्या बाबतची गंमत अशी आहे की क्रिप्टोची किंमत ही सुद्धा डॉलरशी जोडली जाते. किंवा सोनं असेल तर सोन्याचा पण संबंध डॉलरशी जोडला जातोय. सो त्यामुळे जगातल्या कुठल्याही रिझर्व्ह करन्सीज किंवा रिझर्व्ह ऍसेट्स आपण बघायला गेलो तरी अल्टिमेटली ते डॉलरकडे येऊन थांबतायत. त्यामुळे डी डॉलरायझेशनची चर्चा खूप असली तरी भविष्य काळात, नजीकच्या भविष्य काळात तरी मला असं काही दिसत नाहीये. साधारणतः एक 10 ते 15 वर्ष तरी किमान डॉलरचं वर्चस्व अबाधित राहील असं म्हणता येईल. यातला दुसरा जो मुद्दा आहे की अमेरिका युद्ध जिंको किंवा हरो, युद्ध करत राहणं अमेरिकेच्या हिताचं असतं. याचं कारण तिथल्या ज्या लॉबीज आहेत त्यातली एक लॉबी आहे की जी डिफेन्स इक्विपमेंट्स बनवती, मग त्याचे फंडिंग, आणि ते जर का व्हायचं असेल तर सतत कुठं ना कुठं तरी युद्ध होत राहणं गरजेचं आहे. त्या लॉबीसाठी हे युद्ध आत्ता चालू आहे का, आणि म्हणून ते अजून खेचलं जात आहे? या युद्धामध्ये अमेरिकेने ज्या प्रमाणात आपली शस्त्रास्त्र खर्च केलेली आहेत त्यामुळे अमेरिकेची जी संरक्षण सिद्धता आपण म्हणतो किंवा डिफेन्स प्रिपेअर्डनेस म्हणतो त्याला ऍक्च्युली तडा गेलेला आहे. कारण अमेरिकेचं झालंय काय, गेल्या 40 वर्षामध्ये आपण मगाशी म्हटलं तसं इंडस्ट्रियल कपॅसिटी अमेरिकेची हॉलो आउट झालेली आहे. म्हणजे अमेरिकेतनं इंडस्ट्रीज जवळपास बाहेर गेलेल्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग फारसं होत नाहीये. अशा वेळेला होतं काय की शस्त्र तयार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कारखाने तुमच्या देशात पुरेशा प्रमाणात नाहीत आणि त्यामुळे अमेरिकेचा जो लिमिटेड स्टॉक होता तो लिमिटेड स्टॉक आता इराणवरती वापरल्यामुळे जर भविष्य काळात म्हणजे समजा पुढच्या 6 महिन्यात तैवानच्या संदर्भात काहीतरी क्रायसिस तयार झाला तर अमेरिका ऍक्च्युअली मनात येईल त्या प्रमाणात शस्त्र वापरू शकत नाही. कारण अमेरिकेची इंडस्ट्रियल कपॅसिटीच आता नाहीये की ते जी शस्त्र खर्च केलेत त्या प्रमाणात ती आपण रिस्टॉक करू शकू. सो अमेरिकेच्या डिफेन्स लॉबीला जरी किती वाटलं तरी हे तितकंसं खरं उत्तर मला वाटत नाही की त्यासाठी हे युद्ध झालंय. युद्धाचं खरं कारण हे आपण याही आधी बोललो होतो की एप्स्टीन फाईल्स, त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा 38,000 वेळा उल्लेख झालेला आहे असं आतापर्यंत कळतंय. अजून पुढे अभ्यास केल्यानंतर कदाचित अजून मिळू शकतात. सुप्रीम कोर्टाने जे टॅरिफ लादले होते ते इल्लीगल ठरवणं, त्यामुळे सुद्धा लक्ष हटवणं आवश्यक होतं. या व्यतिरिक्त नेतन्याहू इस्रायलचे पंतप्रधान, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना बऱ्यापैकी कन्व्हिन्स करण्यात यश मिळवलं आणि ह्या सगळ्याच्या जोडीने एक प्रकारचं आपण म्हणूया टायमिंग की आत्ताची वेळ का, तर अजून मध्यावधी ज्या मिड टर्म इलेक्शन्स अमेरिकेत होणार आहेत त्या अजून एक 6-7 महिने लांब आहेत. सो युद्धाचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यातनं रिकव्हर व्हायला सुद्धा थोडासा वेळ हाताशी आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी घसरलेली लोकप्रियता आहे ती थोडीशी वधारता येईल, हा पण एक हेतू होता. हा जो डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिका अंतर्गत जो हेतू होता तो बुमरँग झालाय का? आणि मग आता अमेरिकेला युद्ध संपवायची घाई आहे, पण मग इराण आणि इराणच्या आडून इतर महासत्तांना ते मध्यावधीपर्यंत खेचायचं आहे का? आणि याचा मग असं खेचलं गेलं ज्याचा परिणाम अर्थातच पेट्रोल, म्हणजे ऑइल रेट, पेट्रोल डॉलर, मग महागाई आणि मग अमेरिकेत अंतर्गत होणारे बदल याच्यावर कसा होईल? खूप मोठा प्रश्न आहे, टप्प्याटप्प्याने आपण त्याच्याकडे बघूया. सगळ्यात पहिला मुद्दा, कोणतंही युद्ध तुम्ही सुरू करता तर त्यावेळेला त्याची एक्झिट स्ट्रॅटेजी असते. डोनाल्ड ट्रम्प एक्झिट स्ट्रॅटेजी न घेता युद्धात उतरले, त्यामुळे विजय कशाला म्हणावं हेच क्लिअर नाहीये. त्यामुळे आपण हे युद्ध का सुरू केलं आणि या युद्धामधून आपण काय मिळवलं हे ते अमेरिकन लोकांना काय पटवून देणार, ते स्वतःलाच पटवू शकत नाहीत की आपण काय केलंय. दुसरा मुद्दा, युद्ध लांबण्याचा. तर युद्ध सुरू करणं नेहमी सोपं असतं, पण युद्ध थांबवायचं कधी यासाठी सुद्धा तुम्हाला स्ट्रॅटेजी लागते. त्यासाठी तुम्हाला एंड गोल्स लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरची पार्टी सुद्धा तुम्हाला लागते त्यासाठी, की काहीतरी म्हणजे युद्धाची प्रक्रिया कशी असते की युद्धाच्या आधी तणावाची परिस्थिती तयार होते, मग युद्ध होतं, युद्ध संपतं काहीतरी कारणाने आणि मग त्याच्यानंतर शांततेचा करार होतो आणि दोन्ही देश पुन्हा एकमेकांशी डील करू लागतात. म्हणजे भारत पाकिस्तानचं उदाहरण घेता येईल 1971ला जे झालं होतं.
की युद्धाच्या आधी वर्षभर पाकिस्तानी सैन्याने अत्याचार केले होते बांगलादेशमध्ये, आपल्याकडे लाखो रेफ्युजीज आले होते, तणावाची परिस्थिती होती. डिसेंबरमध्ये युद्ध झालं, पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला आणि त्याच्यानंतरच्या 6 महिन्यात शिमल्याला करार होऊन एका अर्थाने असं म्हणूया आपण की त्या युद्धाचं एक पॉलिटिकल आणि मिलिटरी दोन्ही डायमेन्शन्स पूर्णत्वाला गेली. ह्या केसमध्ये असं आहे की इराण आणि अमेरिका यांना समोरासमोर बसून चर्चेने आता ठरवायला लागणार आहे की युद्ध संपणं म्हणजे नेमकं काय. कारण ट्रम्प तुम्ही म्हणालात तसं झालेलं आहे की ते आता इम्पेशंट झालेले आहेत, त्यांचा संयम सुटतोय की 4 आठवडे होत आलेत पण दाखवण्यासारखं यश काहीही नाही. अमेरिकेतल्या तेलाच्या किमती वाढतायत, तेल आणि गॅसच्या किमती वाढतात अर्थातच. तेल आणि गॅस हे दोन्ही घटक इतर अनेक इंडस्ट्रीजसाठी इनपुट आहेत, त्यामुळे त्याच्या दृष्टीने पण किमती वाढत चाललेल्या आहेत. एअरलाईन इंडस्ट्री खूप जास्त अफेक्ट झालेली आहे अमेरिकेतली. अमेरिकेमधल्या बाकी फार्मास्युटिकल असेल, केमिकल असेल, सगळ्या इंडस्ट्रीज अफेक्ट होतात. सो ट्रम्प यांची लोकप्रियता घसरत चाललेली आहे आणि त्यामुळे इराणला आता उलट इन्सेंटिव्ह असे आहेत की युद्ध जर लवकर आपण संपवलं नाही, जितकं आपण खेचू तितके ट्रम्प अजून अजून हवालदिल होत जातील. त्या युद्धातनं बाहेर पडायची त्यांची इच्छा अजून तीव्र होत जाईल आणि त्यामुळे इराण हे आता खेचायला बघते. इराणच्या आडून रशिया आणि चीन थोडंफार आहे असं म्हणतो आपण, पण फार तितकं नाहीये. आता परिस्थिती ऍक्च्युली इराणच्या मधली अशी आहे की जर अमेरिकेने इतकं आपल्याला नुकसान भोगायला लावलेलं असेल तर आपण त्याची किंमत अमेरिकेला मोजायला लावणं हा मुद्दा नक्कीच आहे आणि त्यामुळे सुद्धा इराण आता हे खेचणार. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा, इराणला ह्या युद्धाच्या निमित्ताने होर्मुझची खाडी किंवा स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे एक असं हत्यार वापरायची संधी मिळालेली आहे की जी यापूर्वी त्यांना कधीही मिळालेली नव्हती. याआधी इराणने अनेकदा ह्या प्रकारची धमकी दिली होती की आम्ही हे बंद करू म्हणून, परंतु ते त्यांना कधीही शक्य झालेलं नव्हतं. ह्या युद्धात ते ऍक्च्युली यशस्वी झालेलं आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आता हे बघावं लागेल की इराण होर्मुझची खाडी ओपन करणार का, ती सगळ्यांना ओपन होणार का, जर ओपन केली तर त्यासाठी ते पैसे घेणार का. कारण आजच्याच बातम्या आहेत की इराणने जे प्रपोजल्स दिलेले आहेत अमेरिकेला त्यामधला एक मुद्दा असा आहे की त्या खाडीवरचं आमचं सार्वभौमत्व मान्य करा. आता हे असं कोणीही मान्य करणार नाही, इराणलाही ते माहिती आहे, पण अशी मागणी करून ते दाखवतायत की ही अशी एक आमच्या हातातली इन्स्ट्रुमेंट आहे की जे आम्ही वापरून जगाला हवं तेव्हा धडा शिकवू शकतो. आणि त्या युद्धाच्या निमित्ताने इराणने आणखीन एक गंमत केलेली आहे की होर्मुझचा वापर करून त्यांनी अमेरिका इराण हे युद्ध अख्ख्या जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीने ते खेळतात. मला अजूनपर्यंत हे समजलेलं नाही की खरंच इराणकडे एवढी ताकद आहे की ते अख्खी होर्मुझ बंद करू शकतात का. एक एवढी ताकद आहे का की ते सातत्यानं ड्रोन्सचा मारा, बॅलिस्टिक मिसाईलचा मारा, मग डिक्लेअर केलेल्या क्षमतेपेक्षा दुप्पट क्षमतेचं काहीतरी मिसाईल सोडलं म्हणून बातमी आली. खरंच इराणकडे ही ताकद होती आणि जगानं अंडर एस्टिमेट केली का. ह्याला रशिया आणि चीनचा आपण विचार करतोय त्याच्याहून जास्त मोठा पाठिंबा आहे आणि ते हे सगळं करतात. नाही, इराण हा देश गेली 79 साली इराणमध्ये रेव्होल्युशन झाली. 21 आणि 26 47 वर्ष बघायला गेलं तर तो देश कायम युद्धाच्या छायेतच आहे. त्यामुळे इराणची लष्करी क्षमता ही आपण समजतो त्यापेक्षा नेहमीच जास्त चांगली होती. इनफॅक्ट तुम्ही रशियाचा उल्लेख केला तर युक्रेनमध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा युक्रेनकडे चांगली ड्रोन्स होती, रशियाकडे ड्रोन्स नव्हती. त्यामुळे युक्रेनच्या ड्रोन्सना प्रतिसाद देण्यासाठी रशियाने इराणकडनं ड्रोन्स घेतली होती. इराणची शाहिद नावाची ड्रोन्स आहेत. इराणने 58,000 ड्रोन्स त्यावेळेला रशियाला दिलेली आहेत की ज्याच्या माध्यमातून रशिया युक्रेनवरती हल्ले करते. त्यामुळे फक्त रशियाकडनं इराणला येतं काही असं नसून इराणकडनं पण रशियाला सपोर्ट गेलेला आहे. त्याची आणखीन एक साईड स्टोरी अशी आहे की ही शाहिद ड्रोन्स रशिया जेव्हा युक्रेनवर लॉन्च करत होता तेव्हा त्या ड्रोन्सना कसं पाडायचं, त्याचा मुकाबला कसा करायचा याच्यासाठी युक्रेनने ज्या तयारी केली किंवा ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर डेव्हलप केलं ते आता अमेरिका युक्रेनकडनं घेऊन मिडल ईस्टमध्ये घेऊन येते की इराणची जी ड्रोन्स आहेत त्याचा मुकाबला कसा करायचा. सो त्यामुळे इराणच्या क्षमतांचा आपण अंदाज घेतला तर ती नेहमीच जास्त होती आणि इराणचं एक धोरण असं राहिलं होतं की आपल्या टेरिटरीमध्ये युद्ध कधी लढायचं नाही. इराणच्या दृष्टीने असं होतं की त्यांनी ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स नावाची स्ट्रॅटेजी ठेवली होती. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स काय, तर इस्रायलला आपल्याला मुख्य शत्रू मानलेला आहे त्यांनी, अमेरिकेला मुख्य शत्रू मानलेला आहे, तर मग धडा कसा शिकवता येईल. तर त्यांनी गाझा पट्टीमध्ये हमासला सपोर्ट केला, लेबेनॉनमध्ये त्यांनी हेजबोल्लाला सपोर्ट केला आणि येमेनमध्ये त्यांनी हुथीला सपोर्ट केला. हे 3 मुख्य गट
आणि ह्या 3 गटांच्या माध्यमातून इराणने कायम त्यांना भरपूर पैसा, शस्त्र, ट्रेनिंग, ॲडवायझर सगळं दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी कायम असं एन्शुअर केलं की युद्ध कधी इराणच्या दारात पोहोचणार नाही, युद्ध कायम लांब लढलं जाईल. पण याचा अर्थ असा नव्हता की इराणची तयारी नव्हती. आणि इराणने आणखीन एक गोष्ट केली जी 2025च्या जून नंतर केली. त्यांना लक्षात आलं जेव्हा अमेरिकेने आणि इस्रायलने पहिल्यांदा इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले, की हे परत होऊ शकतं आणि अमेरिका ज्या पद्धतीने वागते ते बघता सर्वोच्च सत्ताधीशाला मारलं जाऊ शकतं, डिफेन्स मिनिस्टरला मारलं जाऊ शकतं, वरिष्ठ नेतृत्व सगळं संपुष्टात येऊ शकतं. मग अशा वेळेला सर्व्हाइव्ह कसं व्हायचं? तर मग त्यांनी डिसेंट्रलाइज करायला सुरू केलं. आणि डिसेंट्रलायझेशन किती लेवलचं आहे? तर असं म्हणतात, मी आजच हे ऐकलेलं आहे, की इराणने असं केलं होतं, त्यांचं इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोर IRGC नावाची जी संघटना आहे, तिला 31 तुकड्यांमध्ये विभाजित केलेलं आहे. बर. की जेणेकरून सेंट्रलाइज ऑथॉरिटी आणि सगळे खालचे एकत्रितपणे लढतात असं न करता जरी सेंट्रलाइज्ड वरची लिडरशिप गेली तरी 31 तुकडे वेगवेगळ्या पद्धतीने लढत राहतील. अच्छा. त्यांना एक असं होतं की लिडरशिप 4 लेवल पर्यंत खाली त्यांनी आणलेली असं म्हणतात की पहिला नेता गेला, मग नंतर दुसरा, तो गेला तिसरा, तो गेला चौथा. तर हा असं म्हणतात की हे अंडर एस्टिमेशन होतं. ऍक्च्युअली लिडरशिप लेवल त्यांनी खाली 8व्या लेवल पर्यंत आणलेली आहे. त्यामुळे आपल्याला जे दिसतंय आता की इराणचे नेते सतत मारले जात आहेत आणि तरी सुद्धा इराणच्या प्रतिसादामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. त्याचं कारण हे आहे की त्यांनी ते सगळं डिसेंट्रलाइज केलेलं आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळात जेव्हा युद्ध थांबेल तेव्हा पुन्हा ती ऑथॉरिटी रिसेंट्रलाइज करणं हे खूप मोठं आव्हान असणार आहे. पण ते नंतरचं आव्हान आहे. आता राष्ट्राच्या संरक्षणाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ही इराणची स्ट्रॅटेजी इथे खूप काम करते. होर्मुझच्या बाबत म्हणायचं झालं, तुम्हाला जो मूळ मुद्दा सुरू होता, होर्मुझ बंद करायचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या नेव्हीचा वापर करायचा आणि समुद्रामध्ये आडव्या नेव्हीने हल्ले करायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारे डिस्टर्ब करायचं. दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही तुमची ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र वापरून ज्या नौका तिकडनं चाललेल्या आहेत, जे टँकर्स, ऑइल टँकर्स चाललेले आहेत, त्यांच्यावरती हल्ले करायचे. आणि तुम्हाला खूप मोठ्या संख्येने क्षेपणास्त्र पण लागत नाहीत त्याच्यामध्ये. ऑइल टँकर्स ही इतकी ज्वालाग्राही वस्तू आहे ऑइल, की तुम्ही एखाद्या ऑइल टँकरला जर आग वगैरे लागली काहीतरी चुकून, तर केवढं मोठं नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे ट्रेडर्स पण याबाबत खूप जास्त सावधगिरीने वागतात. सो त्यामुळे इराणला नेव्ही असो किंवा नसो, त्या 34-24 किलोमीटरच्या सामुद्रधुनीचा, खाडीचा जो काही एक जॉग्राफिक मुद्दा आहे, तर त्यामुळे ती बंद करणं आणि तिकडची ट्रॅफिक थांबवणं हे तुलनेने सोपं आहे. ती सिक्युअर करणं आणि इराणचं त्यावरचा होल्ड उठवणं अशक्यप्राय काम आहे. बर. 4 मिसाईल्स डागली त्यांनी, तरी ते लोक थांबणार आहेत तिकडे, ते जाणार नाहीत पुढे. अमेरिकेला ते सिक्युअर करण्यासाठी काय करायला लागणार आहे की इराणच्या खालच्या प्रदेशामध्ये तुम्ही तुमची नेव्ही आणा, म्हणजे जो समुद्री सगळा पर्शियन गल्फचा एरिया तिकडे नेव्ही लावा, तुम्ही तुमचे सैनिक तैनात करा. अमेरिकेचं हे पण चाललंय की अजून हजारो सैनिक ते आणतायत पर्शियन गल्फमध्ये की तिकडनं ते कदाचित खर्ग नावाचं ते आयलंड आहे इराणच्या ताब्यातलं, जिकडनं त्यांचं 90% ऑइल एक्सपोर्ट होतं, तर ते ताब्यात घ्यायचं कदाचित चाललेलं आहे. कुठल्याही प्रकारे अशी ऍक्टिव्हिटी करायची म्हटली तर खूप जास्त तुम्हाला साधन संपत्ती, मनुष्यबळ लागतं. पण जेव्हा तुम्हाला अशा एसिमेट्रिक वॉरफेअरमध्ये लढायचं असतं, जे इराण आता करते. एसिमेट्रिक वॉरफेअर म्हणजे काय? की तुम्ही खूप पॉवरफुल आहात आणि मी वीक आहे. तर मग मी तुमच्या स्ट्रेंथवर खेळणारच नाही. मी माझ्या स्ट्रेंथवर खेळेल आणि मी अशा पद्धतीने खेळेल की ज्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ नलिफाय होईल तिथे. जे इराणने आता केलेलं आहे की होर्मुझमध्ये तुम्ही 4 क्षेपणास्त्र डागली की ऑइल टँकर थांबणार आहेत, बाकीचा व्यापार थांबणार आहे, लोक जाणार नाहीत पुढे. दुबईवर बघा ना, दुबईवर किती हल्ले केले. जर ऑब्जेक्टिव्हली बघायला गेलं तर दुबईवरती जे हल्ले केलेत आणि जे नुकसान झालंय हे डिस्प्रपोर्शनेट आहे. म्हणजे इतक्या कमी हल्ल्यांमध्ये इतकं नुकसान होऊ नये दुबईचं. दुबईचं रेप्युटेशन खराब झालं. दुबईमधनं लोक पाय काढता घेतात असं दिसतंय. इन्व्हेस्टमेंट बाहेर पडते असं दिसतंय. जे बिलियन्स ऑफ डॉलर्सचं नुकसान आहे ते इराणने केलेल्या हल्ल्यांनी व्हायला नाही पाहिजे खरं पाहायला गेलं तर. पण ती एसिमेट्रिक स्ट्रॅटेजी की तुमच्या स्ट्रेंथवर मी खेळणारच, मी माझ्या स्ट्रेंथवर खेळेन. आपण आता अमेरिका आणि इराण वगळता इतर देशांवरती येऊ टप्प्याटप्प्यानं. पहिला या युद्धातला प्रमुख घटक इस्रायल. त्याचं काय चालू आहे? मध्येच त्या नेत्यानाहूंबद्दल अफवा आल्या, मग ते नरेटिव्हचं वॉरफेअर दिसलं. इस्रायल तरी जिंकताय का नाही या युद्ध? इस्रायलची जर आपण उद्दिष्ट बघायला गेलो तर तुलनेने अचिवेबल उद्दिष्ट आहे. तुलनेने
म्हणजे काय, तर इस्रायलला भीती काय होती की इराणच्या ज्या प्रॉक्झीज आहेत म्हणजे हमास आणि हेजबुल्ला हे आपल्याला खूप जास्त हॅरॅस करतील. त्यांच्या क्षमता कमी करणं, दॅट कुड बी वन. ती युद्धाच्या आधीचं पण उद्दिष्ट होतं. दुसरं उद्दिष्ट असं होतं की इराण इतका प्री ऑक्युपाय राहावा, इराण इतकं आपल्या आपल्यातच लढत राहावा किंवा त्या प्रदेशात गुंतलेला राहावा की जेणेकरून इराणची इस्रायलवर हल्ला करण्याची क्षमता राहणार नाही. आणि मग त्या निमित्ताने इराणच्या ज्या बाकीच्या केपेबिलिटीज आहेत, मिलिटरी केपेबिलिटीज आहेत, तर त्या डिस्ट्रॉय करणं. तर ते काही खरंच म्हटलं तर साध्य होत नाहीये. पण इराणच्या ओव्हरऑल केपेबिलिटीज कमी होणं या अर्थाने इस्रायलचं उद्दिष्ट थोडंसं साध्य झालेलं आहे असं म्हणता येईल. पण ऍक्च्युअल व्हिक्टरी म्हणायला गेलं तर ती काही इस्रायलच्या टप्प्यात नाहीये. म्हणजे इस्रायल म्हणेल जगाला की आम्ही कसं पिन पॉइंटेड ते इंटेलिजन्स आणलं आणि खामेनींना मारलं. आम्ही कसे अख्ख्या तेहरानमधले जे चौकातले सगळे सिग्नल्स होते आणि कॅमेरे होते ते सगळे आमच्याकडे फीड येत होता. सो त्याचा वापर करून कसं आम्ही इराणच्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरला मारलं, आम्ही त्या IRGCच्या कमांडरला मारलं, आम्ही डिफेन्स मिनिस्टरला मारलंय. सो त्या अर्थाने त्यांना असं म्हणता येईल की आम्ही आमचं थोडंफार उद्दिष्ट साध्य केलं. पण जे लार्जर उद्दिष्ट आहे की न्यूक्लिअर आणि मिसाईल प्रोग्राम त्याबाबत मात्र ते काही यशस्वी झालेले नाहीत. आणि इराणमध्ये रेजिम चेंज होत नाहीये, त्यामुळे ते जे रेजिम आता असणार आहे ते अजून जास्त रॅडिकलाइज, अँटी अमेरिकन आणि अँटी इस्रायली रेजिम आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळे इस्रायलच्या दृष्टीने धोका ऍक्च्युली वाढलेला आहे. कारण किती नाही म्हटलं तरी खामेनी काय किंवा त्याची लारिजानी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ही माणसं तुलनेने मॉडरेट होती. आत्ता जी माणसं बसतायत तिथे सत्तेवरती ती ऍक्च्युली जास्त जास्त अग्रेसिव्ह आणि जास्त जास्त बेलिजरंट माणसं आहेत. त्यांना निगोसिएशन्स मध्ये फार रस नाहीये. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळात इस्रायलच्या दृष्टीने धोका वाढलेला आहे असं पण म्हणता येईल. या मुख्य युद्धातले 2 गट आहेत की जे इन अ वे साईड प्लेअर म्हणून ऍक्ट होत आहेत. एक मिडल ईस्टर्न कंट्रीज आणि दुसरे नॅटो. तर नॅटो देशांनी अमेरिकेला मदत करायला नकार दिला. तिथे त्यांच्या युद्धनौका पाठवल्या नाहीत. हे काय आहे? नेटो ही संघटना डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा सत्तेत आले 2016ला. तेव्हापासूनच कायम चर्चेत आलेली आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प हे त्या लोकांना नीट वागवत नाहीत. तुमचे मित्र देश आहेत आणि त्या मित्र देशांनाच तुम्ही अपमानित करत आहात सतत, हे कोणालाही आवडत नाही. त्यामुळे नेटो देशांना लक्षात आलं की हा माणूस आपल्यासाठी काही करत नाहीये, उलट आपल्यालाच त्रास देतोय. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे म्हणाले होते की ग्रीनलँड मला ताब्यात घ्यायचंय, तर ग्रीनलँड हा पार्ट ऍक्च्युली डेन्मार्कचा आहे आणि डेन्मार्क हा नेटोचा देश आहे. तुम्ही एका फेलो नेटो कंट्रीची टेरिटरी हातात घ्यायला बघताय, तर त्यामुळे ते खूप दुखावलेले आहेत. आणि दुसरं, ह्या प्रकारच्या कारवाईसाठी जी एक व्यापक स्तरावर चर्चा करावी लागते, थोडंसं कन्व्हिन्स करावं लागतं, एक पब्लिक ओपिनियन तयार करावं लागतं, तसं काहीच केलेलं नाही ट्रम्प यांनी. म्हणजे जॉर्ज बुश यांनी जेव्हा अफगाणिस्तान किंवा इराकवर हल्ला केला, तेव्हा त्यांनी निदान काहीतरी कारणं शोधण्याचा देखावा तरी केला होता. काहीतरी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की इराककडे अण्वस्त्र आहेत, मग आमच्याकडे तसे रिपोर्ट्स आहेत वगैरे, असं काही करून काहीतरी करायचं. इथे काहीच तसं नाहीये. आणि हे देश ऍक्च्युली पहिल्या टप्प्यात त्यांना सांगितलं सुद्धा नव्हतं की इतकं महत्वाचं आम्ही काहीतरी करतोय. आणि मग नंतर तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला हवं तसं युद्ध जात नाहीये, म्हणून तुम्ही त्यांना म्हणणार की या आणि आता आमचं युद्ध आमच्यासाठी लढा, तर कोणीही त्याला नाहीच म्हणणार आहे. त्यामुळे नेटो देशांनी त्याला नकार देणं अगदी साहजिक होतं. इनफॅक्ट त्यांनी बऱ्यापैकी पोलाइटली नाही म्हटलंय, नाहीतर अजून काही जास्त तीव्र शब्दात अमेरिकेचा नकार देता येणं शक्य होतं. दुसरा या सगळ्याचा काय साईड डॅमेज म्हणूया, काय म्हणायचं मला माहित नाही. मिडल ईस्टर्न कंट्रीज, त्यांची ऑइल रिझर्व्हज, LNGचा एक साठा तर इतका स्ट्रक्चरली उडालाय की परत ते रिकव्हर व्हायला 5 वर्ष लागेल. त्यांचं काय? मिडल ईस्ट मधले जे देश आहेत त्यांच्यासाठीची परिस्थिती ही आपण त्याला वाईट असं नाही म्हणता येणार. वाईट पेक्षा अजून काय शब्द असू शकतो खरं, जास्त काहीतरी वाईट आहे असंच म्हणूया आपण. कारण सांगतो काय, मिडल ईस्ट मधले महत्वाचे देश कुठले जर आपण साधा एक सर्व्हे केला तर इस्रायल सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, बाजूला ठेवलं. टर्की या युद्धात पडलेलं नाही, टर्की बाहेरच आहे. टर्कीवर 1-2 मिसाईल्स इराणने डागली होती, पण त्याच्यानंतर नाही. इजिप्त पण लांब आहे. मग जो बाकीचा जो वेस्ट एशिया ज्याला आपण म्हणतो तो बघायला गेलं तर इराण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन, सगळ्यात जास्त, जॉग्राफी अतिशय फेवरेबल. त्याच्या व्यतिरिक्त इराक उद्ध्वस्त झालेला देश आहे. इराक हा आता बाय द वे एक फन फॅक्ट सांगतो की अमेरिका आणि इराण
दोनही देश हल्ले करतायत आता सध्या. असा देश म्हणजे इराक आहे. बापरे. कारण इराकचं सरकार अमेरिकेच्या पैशावर चालतं आणि इराकमध्ये जे शिया मिलिशिया आहेत ते सगळे इराणच्या सपोर्टवर आहेत. त्यामुळे इराक हा एक असा देश आहे ज्याच्यावरती आता ऍक्च्युली अमेरिका आणि इराण दोघांचे हल्ले होत आहेत. तर इराक पूर्णतः उद्ध्वस्त, सिरिया पूर्णतः उद्ध्वस्त, सौदी अरेबियाकडे पैसा आहे, मिलिटरी केपेबिलिटीज फार नाहीयेत. UAE कडे पण सेम पैसा आहे पण मिलिटरी केपेबिलिटीज फार नाहीयेत. कतार सेम पैसा आहे, मिलिटरी फार नाहीये. सो ह्या देशांनी कायम कोणीतरी परदेशातला म्हणजे एक एक्सटर्नल बॅकर म्हणता येईल की कोणीतरी बाह्य शक्ती आपल्यासाठी गॅरंटी देईल सिक्युरिटीची, अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवली होती. म्हणजे पूर्वी ब्रिटन ह्या प्रदेशामध्ये होतं, मग ब्रिटनच्या नंतर काही काळासाठी रशियाला या देशांनी काही जणांनी सपोर्ट केला होता आणि 1970-72 नंतर अमेरिका तिथे फुल फ्लेजेड आहे. म्हणजे हे जे आहेत कतार, कुवेत, सौदी अरेबिया, UAE हे सगळे देश अमेरिकेचे घनिष्ठ मित्रराष्ट्र आणि हे लोक अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या राजकारणात अफाट प्रमाणात पैसा ओततात. अमेरिकी राजकारण्यांना हे विकत घेतात अनेकदा. अमेरिकी कंपन्यांमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट्स आहेत. तर त्यामुळे त्याचं कारण हेच आहे सगळं की जेणेकरून अमेरिका आपल्या बाजूने राहावी. आणि आता त्यांना लक्षात आलंय की अमेरिका आपलं पण संरक्षण करू नाही शकत, अमेरिका युद्ध पण जिंकू नाही शकत आहे. इफ एनिथिंग इराणचा जो धोका आपल्याला वाटत होता त्यापेक्षा तो अजून जास्त मोठा झालेला आहे आणि त्यामुळे या देशांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. पूर्वीच्या गोष्टी म्हणजे पूर्वीसारखं करून चालणार नाहीये, पण मग नवा त्यांना सिक्युरिटी कोण देणार? चीन द्यायच्याच ह्याच्यात इच्छाच नाही चीनला. रशिया युक्रेन मधलं युद्ध संपवू नाही शकत आहे. त्यामुळे मग राहिला कोणता देश? त्यामुळे ह्या देशांची अवस्था इथून पुढच्या काळात अजून वाईट होणार आहे. ते काय प्रयत्न करतात, अमेरिकेशी ते किती जोडलेले राहतात हे बघायला लागेल. इथून पुढच्या काळामध्ये मात्र सौदी अरेबिया आणि UAE विशेषतः आणि कतार ह्या 3 देशांची भूमिका इंटरेस्टिंग राहील. या युद्धामुळं परमनंट जिओपॉलिटिकल चेंजेस काय काय होणार आहे? सगळ्यात पहिला मुद्दा मला दिसतोय तो हा की होर्मुझच्या खाडीवरचं इराणचं जे काही वर्चस्व असणार आहे ते इथून पुढच्या काळामध्ये राहणार आणि इराण ही गोष्ट आता परत परत वापरत राहणार की मला हवं ते द्या, नाहीतर मी खाडी बंद करतो. आणि जगाला कितीही ते नकोसं झालं, जगाला कितीही त्याचा त्रास झाला, तरी ते इराण खेचत राहणार, तो मुद्दा ते आणत राहणार. हा एक पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे या युद्धामुळे अमेरिकेची डिक्लाइन होते. अमेरिका ऱ्हासपर्वाच्या दिशेने चाललंय असं म्हटलं जातं, तर ते ऱ्हासपर्व थोडं अजून वेगाने पुढे जाईल. त्याचा जिओपॉलिटिकल इम्पॅक्ट असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचीच भाषा बोलणारा आणखीन एक जो प्रवाह आहे तो प्रबळ होत जाणार आहे की अमेरिकेने परदेशी म्हणजे फॉरेन इंटरव्हेन्शन्स करू नयेत. ट्रम्प तेच म्हणत सत्तेत आले होते. तो गट अजून आता पुन्हा अमेरिकेमध्ये थोडा हे होईल, कारण उपयोगच होत नाही ना काही. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन करताय काय हा प्रश्न कोणीही विचारणार आहे. इथे एक सेकंड थांबवतो हा. की हे करून ट्रम्प सत्तेत आले हा. आणि पण ते उलट वागतायत, हा. याचं लॉजिक काय? याचं लॉजिक खरं पाहायला गेलं तर मुळात आपण ट्रम्प यांच्या वर्तनात लॉजिक शोधणं, इथेच लोक आपल्याला प्रश्न विचारू शकतात. पण त्याचं जर साधं उदाहरण द्यायचं झालं तर देशांतर्गत स्तरावर अडचणी वाढल्या की माणसं परराष्ट्र धोरणाकडे जातात, संरक्षण धोरणाकडे जातात, काहीतरी क्रायसिस क्रिएट केला जातो. हे त्याचं साधं उत्तर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना असं लक्षात आलं असणार आहे की आपल्याला देशांतर्गत स्तरावर काही फार करता येत नाहीये, त्यामुळे बाहेर करणं जास्त सोयीचं राहील. लक्ष वळवणं हा हेतू होताच. आणि तो काही तत्वाला चिकटून राहणारा वगैरे माणूस नाहीये. त्याला असं आहे की मी जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत मला माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे आणि मला स्वतःचं स्वार्थ साधता जे काही करता येणं शक्य आहे ते मी करणार आहे. इतकं सिंपल गणित. त्यामुळे तत्वाचा तिथे प्रश्न कधीच नव्हता. देशांतर्गत कारणामुळेच प्रायमरीली हे इंटरव्हेन्शन अमेरिकेने बाहेर केलेलं आहे. परमनंट चेंजेस मध्ये अजून एक भाग असा बघता येऊ शकतो की आपल्याकडे अनेकांना हे आवडणार नाहीये, पण पाकिस्तानचं महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित होत राहतं अशा प्रकारच्या क्रायसिसमध्ये. कारण आजकालच्याच बातम्या आहेत की इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थीसाठी पाकिस्तान पुढे आलेला आहे. दोन्ही देशांना पाकिस्तानच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करणं सोयीचं जाणार आहे असं दिसतंय. तर आपल्याकडे अनेकांना असं वाटतं की पाकिस्तान हा एक फेल्ड स्टेट आहे आणि पाकिस्तानचा काही उपयोग नाहीये. पण आज अशी परिस्थिती आहे की इराण, अमेरिका, चीन आणि सौदी अरेबिया या 4ही महत्वाच्या देशांना एकाच वेळी बोलू शकेल, एकाच व्यासपीठावर आणू शकेल
अशा प्रकारची क्षमता पाकिस्तानची आहे. त्यामुळे पाकिस्तानचं जिओ पॉलिटिकल रेलेव्हन्स हा परत परत आपल्याला दिसत राहतो. न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि 25 कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळे तो देश कधीही पाहायला गेलं तर रेलेव्हंट असतोच. पण आत्ताच्या क्रायसिसमुळे तो जास्त रेलेव्हंट झालेला आहे. ह्याच संदर्भातला आणखीन एक मुद्दा म्हणजे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक संरक्षण करार मागच्या वर्षी झाला होता. त्याची युटिलिटी फार नाही हे पण सौदी अरेबियाला दिसून येईल. तो एक प्रकारचा असा करार होता की माझ्यावर हल्ला केला तर तुम्ही मदतीला याल, तुमच्यावर हल्ला केला तर मी मदतीला येईल. म्युच्युअल डिफेन्स पॅक्ट होता. पाकिस्तान गेलेलं नाही अजूनही. इराणने सौदी अरेबियामधल्या तेलाच्या रिफायनरीजवर हल्ले केले, पाकिस्तान गेलेलं नाहीये. त्यामुळे सौदीला हे पण लक्षात येईल की याचा काही फार उपयोग नाहीये. पण परमनंट चेंजेसमध्ये हा मुद्दा राहतो की पाकिस्तानचं महत्व अधोरेखित होत राहणार आहे. इथं मी ऍड ऑन करतो परत एकदा. खूप अशा अंडर द रडार नरेटिव्ह लेवलच्या चर्चा आहेत की पाकिस्तान अफगाणिस्तान युद्ध जे चालू आहे ते वाटतंय त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि पाकिस्तान जरी हे सगळं करत असला की आम्ही काय बार्गेन करू, मध्यस्थ होऊ, तरी या युद्धात पाकिस्तान खूप अडचणीत आहे अशी निदान चर्चा आहे. ते काय चालू आहे? सेम पाकिस्तानला सुद्धा अफगाणिस्तानला संपवता येत नाहीये. एसिमेट्रिक वॉरफेअर तिथेही उलट्या पद्धतीने खेळलं जातंय. अफगाणिस्तान त्यांच्या स्ट्रेंथवरती खेळतंय आणि पाकिस्तानचं नुकसान होतंय. पाकिस्तानची अवस्था ही गेली 5 वर्ष जर आपण बघायला गेलो तर त्यांना असं वाटायचं की तालिबान सत्तेत आलं की अफगाणिस्तान आपल्या हातात राहणार. तसं तर झालेलं नाहीये. उलट तालिबानने पाकिस्तानला विरोध करत नेलेला आहे, वाढवत नेलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं दुःख त्या अर्थाने खूप मोठं आहे आणि त्यांना नाही संपवता येते, त्यांना नाही संपवता येणार. अफगाणिस्तान हा असा देश आहे की जिथे ब्रिटन, अमेरिका आणि रशिया 3 महासत्ता जिथे अपयशी ठरल्या तिथे पाकिस्तान काय यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे ते मला वाटतच नाही की पाकिस्तान युद्ध जिंकू शकेल तिकडे. पाकिस्तान काय करतंय तिकडे की तालिबानला ते प्रत्येक टप्प्याला आपण बघायला गेलं तर कॉस्ट वाढवत नेते की तुम्ही आमचं ऐका नाहीतर आम्ही काबूलवर विमान हल्ले करू. तुम्ही आमचं ऐका नाहीतर आम्ही तुम्हाला तोफांचा मारा करत राहू आणि तुम्हाला आम्ही स्टेबिलिटी देणार नाही. तुम्ही आमचं ऐका नाहीतर आम्ही तुमची आर्थिक नाकेबंदी करू. पण त्यातनं फार फरक पडणार नाहीये. अफगाणिस्तान हा देश तालिबान आणि कधी कोणाच्या सत्तेत असला तरी तो पाकिस्तानच्या ताब्यात राहणार नाहीये. त्यामुळे त्या अर्थाने पाकिस्तानला तिथे त्यांचं नाक कापलं जातंय हे खरंय. पण असं जरी असलं तरी पाकिस्तान ह्या युद्धाच्या कॉन्टेक्स्टमध्ये महत्वाच्या पोझिशनमध्ये आता आलेला आहे. शेवटच्या टप्प्यावर येऊ. या सगळ्यात भारतावर परिणाम काय, भारताचं स्थान काय, भारताची भूमिका काय? भारतावर परिणाम खूप जास्त आहेत आपल्याला दिसतायत. आपल्याला आजूबाजूला आपल्याला सगळे एलपीजीचे शॉर्टेजेस ती जी चर्चा आहे, तेलाचे भाव वाढणं हे सुद्धा काही प्रमाणात अपेक्षित धरता येऊ शकतं. त्या व्यतिरिक्त आपल्याकडच्या हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगांनी जे काही त्यांना भोगायला लागतंय तेल गॅसचा पुरवठा नसल्यामुळे ते दिसतंच आहे. अजून कदाचित परिणाम वाढत जातील. असं दिसतंय की महागाई सुद्धा वाढेल काही प्रमाणातलं. सो कदाचित जीडीपीचा 1 ते 1.5% वाढ जी आहे आपली ती या युद्धामुळे कदाचित कमी होऊ शकते. कारण ह्याचे परिणाम खूप जास्त आहेत. अजून पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला रशिया आणि इराणकडनं आता तेल घ्यावं लागतंय. गंमत म्हणजे जे रशियाचं तेल आपल्याला मार्केटपेक्षा खाली मिळत होतं, बाजारभावाच्या पेक्षा स्वस्तात मिळत होतं, ते तेल आता आपण आहे त्यापेक्षा जास्त किंमत देऊन विकत घेतोय. कारण जगात तेलच अवेलेबल तसं होत नाहीये. त्यामुळे जिथून मिळेल तिथून आपण तेल घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे परिस्थिती जर युद्ध असं चालू राहिलं तर कदाचित अजून वाईट होऊ शकते नक्कीच. तर तो एक भाग. नैसर्गिक वायू किंवा गॅस याच्यावरच्या अवलंबित्वाचे हे परिणाम बघता सोलर, विंड आणि न्यूक्लिअर असे जे आपण सोर्सेस आहेत तर त्याचं महत्त्व पुन्हा वाढणं आणि त्याचा जास्तीत जास्त वापर होणं ह्या दिशेने पण आपण जाऊ शकतो. कारण 70च्या दशकात जेव्हा असेच ऑइल शॉक्स लागले होते 73 आणि 79 साली त्यावेळेला न्यूक्लिअर इंडस्ट्री बऱ्यापैकी पुढे आली होती की आता आपण वेगळ्या सोर्सेसचा विचार करायला हवा. तसं आता पुन्हा एकदा होऊ शकतं. आणि त्याच्यातनं वेगळ्या व्हल्नरेबिलिटीज पण आहेत कारण चीन त्या रिन्युएबल्समध्ये खूप जास्त डॉमिनेट करतं. पण एक त्या दिशेने जाणं हे पण होऊ शकतं. परिणामांचा विचार केला आणखीन एक तर परराष्ट्र धोरणामध्ये आपली आव्हानं वाढत चाललेली आहेत. कारण परराष्ट्र धोरणामध्ये पाकिस्तानचं महत्त्व अमेरिकेसाठी वाढणं हे आपल्या दृष्टीने नेहमीच आव्हान असतं. ते आता होतंय. त्या व्यतिरिक्त इस्रायलच्या बाजूने भारत आहे असा संदेश गेल्यामुळे इराण किती नाही म्हटलं म्हणजे तर ते चर्चा होत आहेत, फोन कॉल्स होत आहेत, आपली जहाजं येत आहेत. पण तरी सुद्धा हा मेसेज गेलाच आहे की भारत इस्रायलच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे
ते बॅलन्सिंग करत राहणं आणि त्यामुळे मग डॅमेज कंट्रोलसाठी तुम्हाला अजून प्रयत्न करावे लागणं, हे पण एक आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तचं असं दिसतंय आपल्याला, की एकूणच आर्थिक स्तरावरच्या अडचणी वाढणार आहेत पुढच्या काळामध्ये. कारण हे अशा प्रकारचे जे क्रायसिस असतात, त्याचे परिणाम पुढची अनेक वर्ष आपल्याला भोगायला लागतात. म्हणजे 1970चंच उदाहरण घेतलं, तर अख्खं 1970चं दशक हे जगामध्ये स्टॅगफ्लेशनचं दशक मानलं जातं, की ज्याच्यामध्ये महागाई वाढली आणि बेरोजगारी पण वाढली होती. तर तशा प्रकारचं म्हणजे आत्ता आपण बघायला गेलं, आपल्याला आत्ता काय वाटतंय, की एक इराण युद्ध आहे. पण जर गेल्या 5 वर्षांचा आढावा घेतला, तर सतत क्रायसिस आहेत. म्हणजे पहिले कोविड 2020-21, 22 साली रशियाने युक्रेनवर हल्ला केला, 23 साली इस्रायल गाझामध्ये गेलंय आणि ते युद्ध चालू आहे. सो सतत अशा प्रकारे 5 वर्षात आपल्याला हे क्रायसिस दिसतायत आणि त्यामुळे आर्थिक स्तरावरती याचे जास्त गंभीर परिणाम असतील आपल्यासाठी. हे युद्ध किती दिवस चालेल आणि त्याचे परिणाम किती दिवस भोगावे लागतील? युद्ध किती दिवस चालेल याचं उत्तर जगातला एकच माणूस देऊ शकतो आणि तो पूर्वी वाटायचा डोनाल्ड ट्रम्प, पण आता नाव घ्यायला लागेल ते म्हणजे इराणची सत्ताधीश खामेनीचा जो मुलगा आहे तो आणि त्याचं वर्तुळ. कारण इराण म्हणतंय की आम्ही तुमच्या अटींवरती युद्ध संपवणार नाही आहोत. त्यामुळे इराणला आता काहीतरी मिळालं असं दाखवायला लागेल आणि त्यामुळे ते किती काळ त्या वाटाघाटींच्या मध्ये जाईल हे बघावं लागेल. कारण ट्रम्प यांनी आता ती 5 दिवसाची जी विंडो दिलेली होती ती उद्या शुक्रवारी संपणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा वीकेंड आहे आणि सोमवारची सगळेजण वाट बघत असतील की काय होतंय. तर खरंच याचं उत्तर कोणाकडेच नाही की युद्ध किती काळ चालणार आहे. परिणामांचं म्हटलं तर मात्र शॉर्ट टर्म इफेक्ट आपल्याला आत्ताच दिसतायत. मीडियम टू लाँग टर्म मध्ये पण याचे इफेक्ट दिसणार आहेत. त्यामुळे आपल्याला युद्ध जरी थांबलं तरी गॅस पुरवठा सुरळीत व्हायला वेळ जाणार आहे जगाच्या स्तरावरती. देशांतर्गत स्तरावर मी बोलत नाहीये. तेलाच्या किमतीच्या बाबत परिणाम होऊ शकतो आणि अमेरिकेतल्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे युद्धाचे वेगवेगळे रिपल इफेक्ट्स ज्याला आपण म्हणतो ते रशियाचं महत्त्व वाढत चाललंय. कारण तेल मार्केटमध्ये रशियाचं येतंय. म्हणजे रशियाच्याकडची त्यांचे कॉफर्स किंवा त्यांची ट्रेजरी जास्त वाढणार आहे. व्हिच मीन्स की युक्रेन युद्धावरती जे परिणाम दिसतील आपल्याला. आशिया खंडातले हे जे सगळे देश आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पाकिस्तान झालं, बांगलादेश झालं, श्रीलंका झालं, फिलिपाईन्स झालं, जपान, साऊथ कोरिया सगळ्या देशांना पुन्हा लक्षात येतंय की वेस्ट एशियावरचं तेलाचं आणि गॅसचं अवलंबित्व खूप धोकादायक आहे. त्यामुळे ते कमी कसं करता येईल ह्या दिशेने प्रयत्न सुरू होतील. पण आर्थिक स्तरावरचे जे धक्के आहेत ते मिटिगेट व्हायला किमान 1 वर्ष तरी जाईल असं दिसतंय. जगभरात आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे की हे युद्ध किती दिवसात संपेल? आंतरराष्ट्रीय विश्लेषकही आता हेच म्हणतायत की काहीच सांगता येत नाही. सो पहिल्यांदा असं वाटलं की हे किती दिवस संपेल सांगता येत नव्हतं. मधल्या काळात असं वाटत होतं की 4 ते 5 आठवड्याच्या टप्प्यात ते संपेल. कारण अमेरिका म्हणजे ट्रम्प यांच्या बोलण्यात थोडंसं आलं होतं तसं. पण त्याचं कोणीच काहीच क्लिअर कट आपल्याला भाष्य द्यायला तयार नाही. म्हणजे मी अशी माणसं म्हणतोय की ज्यांना रिस्पेक्ट आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि जे YouTubeवाले बाकीचे लोक आहेत त्यांना आपण बोलत नाही. जे सीरियस लोक आहेत ते आता सगळे खरं सांगायचं तर कोणीच ती रिस्क घेऊ शकत नाहीये. कारण ट्रम्प यांचं वर्तन इतकं लहरी आहे की त्यामुळे नेमका अंदाज कसा वर्तवणार हाच प्रश्न आहे. कारण तुम्ही रॅशनल पद्धतीने वागलात तर त्याची रॅशनल उत्तरं मिळतात. इथे माणूस रॅशनल पद्धतीने वागतच नाहीये. त्यामुळे त्याची रॅशनल उत्तरं आपण काढणार कशी? त्यामुळे कोणीच त्याची युद्धाची समाप्ती कधी होईल याची टाइमलाईन देत नाहीये. या सगळ्यात भारताला पॉझिटिव्ह काहीच नाहीये का? पॉझिटिव्ह काहीतरी असण्यासाठी तुमच्याकडे असं काहीतरी लागतं जे जगाला हवं आहे. म्हणजे समजा आपण रशियाचं उदाहरण घेतलं, की रशियाकडे तेल आणि गॅस आहे. आत्ताच्या क्रायसिसमध्ये त्याची किंमत वाढल्यामुळे रशियाचा फायदा आहे. असं आपण जगाला काय देतोय? आपल्याकडे अशा लेव्हलला आपण अजून नाहीच आहोत, की एखाद्या गोष्टीवरती जग आपल्यावर अवलंबून आहे आणि मग आपण ठरवलं, की जग आपल्या समोर येणार आहे. असं होतच नाही. त्यामुळे आपल्याला सध्याच्या स्तरावरती ऑल राउंड आपल्याला निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत. त्याचा फक्त परिणाम कमी-कमी होत जाणं, आपल्या नागरिकांचं जगणं कमीत कमी अफेक्ट होईल, अशा पद्धतीने बघणं एवढंच आहे. म्हणजे एक अनेकांना असं वाटू शकतं, की दुबईमधली इन्व्हेस्टमेंट बाहेर पडेल, ती परत येईल का? ती भारतात परत येण्याची शक्यता दिसत नाहीये. ती इन्व्हेस्टमेंट सिंगापूरला जाऊ शकते, मॉरिशसला जाऊ शकते, इतरत्र जाऊ शकते. भारतात येईल का नाही याची खूप जास्त साशंकता आहे. त्यामुळे नेमकं भारताला काय सिल्व्हर लायनिंग म्हणावं याचं हा प्रश्नच आहे. अनेकांना असं वाटतं, की काय आपण बघून घेऊ, आपल्याकडे तशा क्षमता आहेत किंवा असं आपला आर्थिक वाढीचा वेग बऱ्यापैकी आहे वगैरे. पण ते तसं नाहीये. म्हणजे आपण जर रिॲलिटीकडे बघायला गेलो, वस्तुस्थिती जी चाललेली आहे ती बघितली, तर आय डोंट सी की आपल्याला पॉझिटिव्ह आत्ताच्या स्तरावरती युद्धजन्य काळात काही फारसं राहील.
इनफॅक्ट आपल्या म्हणजे काय आपले बासमती, आपला आंबा, आपली फळं, आपल्या एअरलाईन्स, आपले फर्टिलायझर्स म्हणजे कृषी क्षेत्र, आपले व्यावसायिक किती स्तरावरती त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्याला दिसत आहेत. सो दिसतच नाहीये की असं काही फार पॉझिटिव्हली आपल्याला याच्यातनं काही काढता येईल. सामान्य भारतीय माणसानं किती कॉशियस राहायचं, किती घाबरायचं, लॉकडाऊनची भीती किती मनात बाळगायची? लॉकडाऊन आत्ता तरी मला लगेच वाटत नाहीये. काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम सारखे उद्योग सुरू झालेले आहेत. श्रीलंका आणि फिलिपाईन्स सारख्या देशांच्या मध्ये त्यांनी आठवड्याचे तासाचे म्हणजे कामाचे तास कमी केलेले आहेत. तर असे काही उपाय कदाचित होऊ शकतात. पण लॉकडाऊन फुल फ्लेज लॉकडाऊन आत्ता सध्या तरी मला वाटत नाहीये. कोविडचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि त्यामुळे अनेकांना ते लॉकडाऊन आणि ते सगळं एक मनामध्ये ती भीती तयार झाली. पण आत्ता सध्या तरी मला लॉकडाऊनची भीती आत्ता वाटत नाहीये. संकल्प खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह चर्चा करता आली. गोष्टी घडत राहतील तसं परत बोलू, पण आज तुम्ही वेळ दिलात आणि हे सगळं एक्सप्लेन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.